शेर को धमका सकते हैं, डरा नहीं सकते. तालुक्याची बदनामी झाली ती तुमच्यामुळे. रामराजेंना रणजितसिंह निंबाळकरांचा टोला. गुन्हा केला नाही तर कुणाच्या बापाला घाबरत नाही असं म्हणत निंबाळकरांचा आरोपांना उत्तर. फलटण डॉक्टर प्रकरणामध्ये 6 आरोपी मोकाट. तुमच्या तपासावर विश्वास कसा ठेवायचा? डीवायएसपींना निवेदन देत सुषमा अंधारेंची उच्चस्तरीय न्यायालयीन चौकशी समिती नेमण्याची मागणी. शेलारांनी फडणवीसांना महाराष्ट्राचा पप्पू ठरवलं. शेलारांच्या टीकेला ठाकरेंचं प्रत्युत्तर. तर ठाकरे राहुल गांधींच्या भूमिकेत राज्याचा पप्पू कोण हे सर्वांना माहिती आहे असं म्हणत बावनकुळेंनीही सुनावलं. राज ठाकरेंनी वोट जिहाद करू नये. मतं मिळवण्यासाठी एवढ्या खालच्या थराला जाऊ नका. दुबार मतदारांच्या यादीत हिंदू आणि मराठी माणूसच दिसतो का? शेलारांचा थेट सवाल. मराठी माझी आई, उत्तर भारत मावशी. एक वेळ आई मेली तरी चालेल पण मावशी जगली पाहिजे. आमदार प्रकाश सुर्वेंचं वादग्रस्त वक्तव्य. तर बातमीनंतर न्यूज 18 लोकमतवर सुर्वेंनी मागितली माफी. रोहित आर्याचा एन्काउंटर फेक, ही तर हत्या. मुंबई हायकोर्टात दाखल याचिकेमध्ये आरोप. शोभा बुद्धिवंत यांच्यातर्फे वकील नितीन सातपुतेंची याचिका मुंबई हायकोर्टानं स्वीकारली. मंचर इथला रास्ता रोको आंदोलन 7 तासानंतरही सुरूच. वनमंत्री पालकमंत्री येईपर्यंत रास्ता रोको सुरूच राहणार. बिबट्याच्या हल्ल्यातील मृत मुलावर अद्यापही अंत्यसंस्कार नाही. बिबट समस्येबाबत मंत्रिमंडळ बैठकीमध्ये विषय घेऊ. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं आंदोलकांना फोनवरून आश्वासन. तर नरभक्षक बिबट्याला ठार करण्यासाठी वन विभागाच्या 5 टीम तैनात. कोल्हापुरात ऊस दर प्रश्नी 3 तास चाललेली बैठक निष्फळ. बैठकीमधून समाधान नाही. एकही कारखाना सुरू करू देणार नाही. निर्णय न घेतल्यास मुख्यमंत्र्यांना जाब विचारणार. राजू शेट्टींचा इशारा. कबूतरखान्याबाबत 15 दिवसात तोडग्याचं सरकारकडून आश्वासन मिळाल्यानंतर जैन मुनी निलेश चंद्र यांनी आमरण उपोषण घेतलं मागे. मंत्री मंगल प्रभात लोढा आणि राहुल नार्वेकरांनी भेट घेतल्यानंतर निर्णय.